मुंबईमध्ये गेल्या अनेक दिवसांमध्ये कबुतरांच्या संख्येत वाढ झालेली आहे। ही वाढ आरोग्यासाठी हानिकारक आहे, कारण या कबुतरांची विष्ठा असेल, पंख असतील, यामधून जे सूक्ष्म कण निघतात, यामुळे हृदयविकार, अस्थमा, अनेक असे जे रोग आहेत त्या रोगांना आमंत्रण मिळतं। या विरोधामध्ये खरं तर मनसेचे पर्यावरण सेना अध्यक्ष जय शृंगारपुरे यांनी सुद्धा एक व्हिडिओ केला होता आणि दादर माहीम परिसरामध्ये जे अनधिकृतपणे जे कबूतरखाने आहेत त्याच्यावरती त्यांनी प्रश्न उचलला होता। सर, खरं तर अनेक कबूतरखाने हे नव्याने निर्माण होत आहेत, कबुतरांमुळे रोग निर्माण होतोय, याची जाणीव सध्या लोकांना नाही। याची जनजागृती करण्यासाठी तुम्ही पुढाकार घेतलेला आहे आणि एकूण कशाप्रमाणे हा तुम्हाला रिस्पॉन्स मिळतो? हे बघा, हा जो प्रश्न आहे, हे कबूतरखाने हे वाढतायत आणि कबूतर वाढतायत हे ऍक्च्युली सगळ्यांनाच माहिती आहे। हा जो हा मॅटर आला आहे तो लोकांकडनंच माझ्याकडे आलाय, बरोबर। त्यानंतर मी ते जाऊन बघितलं की बाबा इथे कबूतरखाने आहेत, आमच्याच एरियामध्ये 4-5 कबूतरखाने आहेत, म्हणजे समुद्रावर 2 आहेत। त्यानंतर तुम्ही माहीमला जाल, त्या बाबा फालुदाच्या बाहेर एक कबूतरखाना आहे आणि त्यानंतर जो कबूतरखाना दादरचा आहे तो आहेच, बरोबर। आता काय होतोय की कुठेतरी काही लोकांमध्ये ही गोष्ट होते की कुठेतरी ते देवळाच्या बाहेर किंवा कुठेतरी मस्जिदच्या बाहेर किंवा कुठेही ते वाचतात की बाबा या प्राण्याला हे आपण खाणं दिलं तर म्हणजे माझ्या सोबत काहीतरी चांगलं होईल, पण बेसिकली तसं नाहीये। आपल्याला हे बघायला पाहिजे की प्रॅक्टिकल होणं खूप गरजेचं आहे आणि प्रॅक्टिकल होऊन हे विचार करणं गरजेचं आहे की बाबा हे आपणच थांबवू शकतो, बरोबर। ह्याला काही गव्हर्नमेंटनी बॅन आणतील, बरोबर, पण गव्हर्नमेंट बॅन आणल्यानंतर आपण जिथपर्यंत ते बंद करत नाहीये तिथपर्यंत ते काही होणार नाहीये, ते मल्टिप्लाय होत जाणार आहे। कबूतर जे आहेत त्यांना फ्रीचं तिकडे जेवण मिळतंय, ठीक आहे, कोणतरी माणूस तिकडे विकायला बसलाय, आपण जाऊन त्यांच्याकडनं ते चणे, शेंगदाणे आणि ते गाठ्या घेतोय त्याकडनं, त्यानंतर त्या कबुतरांना आपण देतोय। ते कबूतर जे आहेत ते तिकडे खाणं फ्रीचं मिळतंय म्हणून ते तिकडे येत आहेत खायला आणि त्यानंतर कुठेतरी आजूबाजूच्या घरांमध्ये घरटी बनवतायत आणि त्यानंतर तिथेच त्या कबुतरांची पिसं आणि त्यानंतर ते हगमूत जे आहे ते जे एवढं विषारी असतं, ज्या गोष्टीने माणसाला पल्मनरी किती प्रॉब्लेम चालू झालेत, आपल्याला किती प्रॉब्लेम झाले, मला प्रॉब्लेम्स आहेत, मला श्वास घ्यायचा प्रॉब्लेम होतोय, तो पण कशामुळे होतो आपल्याला माहितीच नाहीये। म्हणून ही जनजागृती करणं खूप गरजेचं आहे। मुंबई महानगरपालिकेने दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे, अनेक महिन्यांपासूनचा हा निर्णय, हा नवीन निर्णय नाही आहे, परंतु असं कुठे होताना दिसत नाहीये। अनेक कबूतरखाने आहेत, रोज शेकडो लोक येतात, रोज कबुतरांना खाणे घालतात, आजही आपण जर बघितलं तर तो सर्रास प्रकार सुरू आहे। बीएमसीचं दुर्लक्ष आहे का या ठिकाणी? बघा, मी ही गोष्ट बोलतो की हे फक्त बीएमसीचं काम नाहीये। बीएमसीने तर प्लास्टिक पण बंद केलंय, पण प्लास्टिक बंद झालं आहे का? जोवर आपण प्लास्टिकची बॅग जी आहे ती एक प्लास्टिकची पिशवी न घेता आपण कॉटनची बॅग जर घेऊन जातो मार्केटमध्ये, तेव्हा ते बंद होणार आहे ना। तसंच आपण जेव्हा या कबुतरांना फीड करणं बंद करू तेव्हा ते बंद होणार आहे। मला एक गोष्ट सांगा, कोविडमध्ये तर ही गोष्ट बंद होती। कोविडमध्ये कुठल्याही प्राण्यांना आपण काही देत नव्हतो, स्पेशली पक्ष्यांना तर काही देत नव्हतो, बरोबर। मग काय ते पक्षी मेली का? नाही ना, बरोबर। ते काय झाले, त्यांचं इकोसिस्टम असतं, ते पक्षी असतात त्यांच्या इकोसिस्टममध्ये जातात आणि तिकडे राहतात, पण त्यांना जर फ्रीचं खाणं मिळालंय ते मग आपल्यासोबत येऊन राहत आहेत त्यामुळे, बरोबर। पण ती त्यांची जागा नाही, आपण ते काय जंगलात जाऊन राहतोय का? आपली जागा ती नाहीये आणि त्यांची जागा ही नाहीये, बरोबर। पण याला काय उपाय करता येईल असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्ही सुचवू शकता? बीएमसी असेल किंवा इतर प्रशासन असेल, काय उपाय केला पाहिजे? दुसरीकडे स्थलांतरित केलं पाहिजे? नक्की काय याच्यावरती अनेक उपाय असतील, काय सांगता येईल? नाही, स्थलांतरित नाही, फक्त आणि फक्त एकच गोष्ट करा की यांना फीडिंग बंद करा तुम्ही। आम्ही काय पिजन्स म्हणजे ते कबूतर आहेत त्यांच्या विरुद्ध नाही आहोत, त्यांच्या अगेन्स्ट नाही आहोत आम्ही, ठीक आहे। आम्ही फक्त हेच बोलतोय की जर तुम्ही फीडिंग बंद केली तर हे इथे राहणार नाही, हे त्यांच्या इकोसिस्टममध्ये जाऊन राहतील, बस। आणि तुमचे जे प्रॉब्लेम्स जे चालू आहेत हे जातील तर तुमचे प्रॉब्लेम्स पण जाणार आहेत। एकदम सोपी गोष्ट आहे। पण हा, बीएमसीने ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, बीएमसीने दंडात्मक कारवाई केली पाहिजे। जे कोण तिकडे माणसं अनधिकृतपणे तिकडे हे धंदा करतायत, जे ते चणे शेंगदाणे ते गाठ्या वगैरे विकतायत, त्यांच्यावर दंड करापेक्षा त्यांना बंद करा, तुम्ही त्यांना घाला जेलमध्ये। तुम्ही बोर्ड तिकडे बीएमसीचा आहे की बाबा पक्ष्यांना देऊ नका, तुमच्यावर कारवाई होईल, आणि ते नसून समोरासमोर म्हणजे सर्रास तिकडे विकतोय तो माणूस, ते बंद करा तुम्ही, हे करू नाही शकत तुम्ही? तुम्ही सोशल मीडियावरती एक व्हिडिओ केल्यानंतर बराच प्रतिसाद मिळतोय तुम्हाला, अनेक जण तक्रारी सुद्धा तुमच्याकडे करतायत, तुम्ही एक मोठं पाऊल उचलताय जनजागृतीचं। कसं असणार आहे हे जनजागृतीचं मिशन, काय नक्की ठरवलंय? बघा, आता ही सुरुवात तर झाली आहे,
मला त्या व्हिडिओनंतर बराच प्रतिसाद मिळाला. बरेच डॉक्टर्स आणि बरेच पर्यावरण तज्ज्ञ हे माझ्या टचमध्ये आहेत. तर आम्ही या 16 तारखेला आमचे अमित साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाच्या खाली आम्ही एक मोठा प्रोग्राम घेतोय. एक प्रभात फेरी वॉकथॉन ज्याला आपण म्हणू शकतो ते आपण हा प्रोग्राम घेतोय. सुरुवात होईल बाजीप्रभू देशपांडे गार्डनमधनं सकाळी 7च्या दरम्यान ते सिद्धिविनायकपर्यंत, ठीक आहे. आणि त्यानंतर परत बाजीप्रभू देशपांडे गार्डनमध्ये येऊ आणि त्यानंतर तिकडच्या अँफी थिएटरमध्ये काही पर्यावरण तज्ज्ञ असतील किंवा डॉक्टर्स असतील, ते आपल्याला या गोष्टीबद्दल जनजागृती करतील, आपल्याला या गोष्टीबद्दल काही माहिती देतील आणि आपण मिळून या गोष्टीबद्दल कसा एक लढा तयार करू शकतो त्याच्याबद्दल ही माहिती असणार आहे. धन्यवाद. तर हे होते मनसे परिवार सेनाचे अध्यक्ष जय श्रृंगारपुरे, ज्यांनी खरं तर कबुतरांमुळे जे आजार पसरतात यावरती आवाज उठवलेला आहे आणि याची जनजागृती सुद्धा मोठ्या प्रमाणात करतात. मात्र मुंबईकरांनी सुद्धा आता सतर्क झालं पाहिजे आणि कबुतरांमुळे मानवी आरोग्यासाठी जे होणारे घातक रोग आहेत त्याबद्दलची माहिती घेऊन या कबुतरांना खाणं घालण्यास आतापासूनच बंद केलं पाहिजे, असं सुद्धा आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलेलं आहे. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.